हॅलो नमस्कार, मी प्रीती. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल आमच्या घरापाशी ज्योतिबा गार्डन म्हणून एक गार्डन आहे. तर आदिपला घेऊन मी तिथे गार्डनला गेले होते आणि घरामध्ये पण राहून त्याला थोडंसं जरा बोर झालं, म्हणून म्हटलं गार्डनलाच घेऊन जावं. कसं लहान मुलांना मोकळ्या हवेमध्ये नेलं की जरा फ्रेश वाटतं आणि छान. तर अशा प्रकारे गार्डनचा लुक आहे. गार्डनसुद्धा खूप छान आहे. सगळीकडे हिरवीगार झाडी वगैरे, सोबत लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळ आहेत. बघू शकता घसरगुंडी आहे, वेगवेगळ्या घसरगुंड्या आहेत. त्याप्रकारे व्यायाम करायचे, झोका आहे लहान मुलांसाठी सुद्धा, आणि लहान मुलांसाठी झोका, परत घसरगुंड्या, व्यायाम करायचं सुद्धा. आणि खूप छान म्हणजे हे गार्डनचे ना छोटंसं गार्डन आहे, पण त्यामध्ये खेळणी वगैरे लहान मुलांसाठी छान आहे सगळं. आणि खाली माती टाकलेली आहे, म्हणजे जरी एखादं लहान मूल जरी असं घसरगुंडीवरनं पडलं किंवा त्या डकवरनं जरी पडलं तरी लागायचं त्याला भीती नाही. तर अशी माती रेती टाकलेली आहे, तर ह्या मातीमुळं लागत नाही. तर बघू शकता आदिकसुद्धा ह्याच्यावरती बसला होता आणि मला वाटलं तो भीन, पण भेत नव्हता, त्याला धट्ट येतो तसा. त्यानंतर घरी यायला निघालो. तर घरी येताना त्या गार्डनपाशीच आईस्क्रीम, पाणीपुरी, लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहे, तर ह्यांच्यासाठी सुद्धा आईस्क्रीम घेतली होती. तर आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग त्यानंतर घरी आलो. तर असा केलता गार्डनचा शेवट. तर तुम्हाला गार्डनची तयारीसुद्धा मी गार्डनला जाण्यासाठी केली होती. आदिपला पाण्याची बॉटल, बॉल वगैरे घेऊन गेले होते. तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि जे कोणी चॅनेलला नवीन असतील ते चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशा नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.